नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आरटीची प्रवेश प्रक्रिया रखडल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. शाळा सुरू होऊनही आरटी प्रवेशाचा तिढा कायमच आहे. यामुळे पालकांची चिंता आता वाढलेली आहे. पुणे नगरीमधील हे एक वृत्तपत्र आहे. यामध्ये आरटी संदर्भात हा लेख आलेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता, नागपूर हायकोर्टाच्या आदेशानुसार राज्य शासनाने शिक्षण हक्क कायदा म्हणजेच आरटीई अंतर्गत शालेय प्रवेश प्रक्रियेत लागू केलेले बदल मागे घेतले असले तरी खासगी शाळांनी आधीच प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्याने आरटीई प्रवेशाचा प्रश्न निर्माण होऊन हे प्रकरण हायकोर्टात गेले आहे. यामुळे प्रवेश प्रक्रिया रखडल्याने पालकांची चिंता वाढली आहे. शाळा सुरू होऊनही 15 दिवस झाल्यानंतरही आरटीई प्रवेशाची प्रक्रिया रखडलेलीच असल्याने पालकांची चिंता वाढलेली आहे. तसेच शासनाच्या एका चुकीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालक संघटनांनी केला आहे. वंचित आणि दुर्बल घटकातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांना उत्तम दर्जाच्या शाळेत शिक्षण मिळावे यासाठी केंद्र शासनाने शिक्षण हक्क कायदा सुरू केला आहे. या कायद्याअंतर्गत शासकीय, खासगी, अनुदानित आणि विना अनुदानित शाळांमध्ये 25% जागा ह्या आरक्षित ठेवल्या असतात. या जागांसाठी दरवर्षी ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात येते. परंतु यंदाच्या वर्षी आरटीई 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत राज्य शासनाने नवे बदल केले होते. या नव्या नियमावलीमुळे गरीब आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळणे कठीण झाले होते. परंतु मुंबई हायकोर्टाने या निर्णयाला स्थगिती दिल्याने विद्यार्थ्यांना खासगी शाळेत प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. हायकोर्टाच्या आदेशानुसार शासनाने पूर्वीच्या नियमानुसार 17 मे ते 4 जून या कालावधीमध्ये आरटीई प्रवेशासाठी अर्ज मागविले होते. परंतु खासगी शाळांनी आधीच प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे आता 25% जागांवरील प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हा विषय आता हायकोर्टात गेला आहे. राज्य शासन आणि खासगी शाळा या वादात विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया रखडल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. राज्यातील शाळा सुरू झाल्या असून अभ्यासक्रमाला देखील सुरुवात झाली आहे. परंतु आरटीईची प्रवेश प्रक्रिया रखडल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या पालकांची चिंता जी आहे ती आता वाढलेली आहे.